10वी बोर्ड परीक्षेमध्ये केम्ब्रिज विद्यालयाचा 100% निकाल। याबाबत सविस्तर बातमी अशी की नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी बोर्ड परीक्षेच्या निकालामध्ये केम्ब्रिज विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा 100% निकाल लागला आहे। एकूण 293 विद्यार्थी हे परीक्षेस बसले होते। त्यापैकी 99 विद्यार्थी हे 90%च्या वर तर 87 विद्यार्थी हे 80%च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत। डोके नैतिक तातेराव या विद्यार्थ्यांनी 100% गुण घेऊन शाळेमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे। बोकारे गौरव माधव याने 99% गुण घेऊन द्वितीय क्रमांक, तर कुमारी मुधाळे अनुष्का बळीराम, कुमारी मुखेडे श्रेया सुभाष या विद्यार्थिनींनी 98% गुण घेऊन शाळेतून तृतीय क्रमांक पटकाविला आहे। बोकारे अमित पुंडलिक, आलकुर्तावार रेवा संजय 97.80%, चौरडिया हर्षद दिनेश, शिवनकर स्नेहा भागवतराव, सुफीनाज सय्यद झहीर अहमद या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 97.60% गुण घेऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे। 2024-25 स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर झाली असून एकूण 243 विद्यार्थी हे पात्र ठरले आहेत। इयत्ता 5वीतील पात्र विद्यार्थी 77 असून इयत्ता 8वी मधील पात्र विद्यार्थी हे 166 आहेत। तसेच इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल देखील 100% लागला असून यामध्ये चव्हाण ईश्वरी बाळासाहेब 83% गुण घेऊन प्रथम क्रमांकाने पास झाली आहे। द्वितीय पेटकर प्रथमेश श्यामसुंदर 80.67% एवढे गुण मिळाले आहेत। तर मुदोळकर श्रीवेद संतोष 80% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे। एकूण 40 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती रेवती गव्हाणे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले। नमस्कार, मी बालाजी राजुरे, कोऑर्डिनेटर केम्ब्रिज विद्यालय शिवाजीनगर नांदेड। 10वी बोर्ड परीक्षेमध्ये केम्ब्रिज विद्यालयाने यावर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे। 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला असून लातूर विभागातून दरवर्षी केम्ब्रिज विद्यालय हे अव्वल असते हे सर्वांनाच परिचित आहे। केम्ब्रिज विद्यालयामध्ये यावर्षी 10वी मध्ये परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 293 विद्यार्थी होते। त्यापैकी 99 विद्यार्थी अबोव 90च्या वर पर्सेंटेज घेऊन उत्तीर्ण झाले असून आणि 87 विद्यार्थी अबोव 80च्या वर असून केम्ब्रिज विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा यावर्षी कायम राखली आहे। तसेच 12वी बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा यावर्षी 100% निकाल लागला असून चव्हाण ईश्वरी बाळासाहेब ही 83% गुण घेऊन केम्ब्रिज विद्यालयातून प्रथम आहे आणि द्वितीय पेटकर प्रथमेश श्यामसुंदर हा 80% गुण घेऊन द्वितीय क्रमांकावर आहे आणि तृतीय क्रमांकावर मुदोळकर श्रीवेद संतोष हा तृतीय क्रमांकावर आहे 80% गुण घेऊन। याचप्रमाणे 10वीच्या निकालामध्ये प्रथम क्रमांकावर राज्यातून प्रथम आणि केम्ब्रिज विद्यालयातून प्रथम आलेला नैतिक तातेराव डोके हा विद्यार्थी 100% गुण घेऊन राज्यातून आणि केम्ब्रिज विद्यालयातून प्रथम आलेला आहे, लातूर विभागातून प्रथम आलेला आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहे विद्यार्थी बोकारे गौरव माधव हा 99% गुण घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे। तसेच मुधळे अनुष्का बळीराम ही तृतीय क्रमांकावर 98% गुण घेऊन आहे। त्याचसोबत तृतीय क्रमांकावर मुखेडे श्रेया सुभाष ही तृतीय क्रमांकावर आहे। याचबरोबर स्कॉलरशिपच्या रिझल्ट मध्ये सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 5वी आणि 8वी दोन्ही याच्यामध्ये पात्र संख्या 5वीची पात्र संख्या आहे 77 विद्यार्थी 5वी मध्ये पात्र ठरलेले आहेत आणि 166 विद्यार्थी 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत। एकूण पात्र विद्यार्थी आहेत 243 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत। दरवर्षी स्कॉलरशिपचा रिझल्ट असो, 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट या निकालामध्ये केम्ब्रिज विद्यालयाने नेहमी विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे आणि सतत कार्य करत राहील। केम्ब्रिज विद्यालय गेल्या 25 वर्षापासून ही केम्ब्रिज विद्यालय काम करते। यावर्षी पण आपण ज्या पद्धतीनं शैक्षणिक बदल होतात ज्या ह्याच्याने त्याच ह्याच्यानं केम्ब्रिज विद्यालय नेहमी पुढे जात राहील आणि त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा रिझल्ट निकाल चांगल्या पद्धतीनं देईल याची हमी देते केम्ब्रिज विद्यालय।